इंटेरियरचं काम कोणत्या सिक्वेन्सने केलं पाहिजे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। घर बनवताना बहुतेक लोक इथेच गोंधळतात आणि मग होते तोडफोड आणि अधिकचा खर्च। सगळ्यात आधी डिझायनिंग आणि प्लॅनिंग आर्किटेक्ट किंवा इंटेरियर डिझायनर सोबत बसून लेआउट, बजेट आणि कन्सेप्ट फायनल करा। मेजरमेंट्स क्लियर असणं गरजेचं आहे। इथूनच सगळं परफेक्ट होतं। यानंतर सुरू होतं इंटरनल वर्क, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, इंटरनेट पॉइंट्स, एसी लाईन्स, स्विचेस, जे काही भिंतीच्या आत लपणार आहे ते सर्व इथेच पूर्ण करा। मग फॉल सिलिंग, याच स्टेजला लाइटिंग प्लॅन सर्व फायनल होतात। वॉर्म लाईट्स, स्पॉट्स लाईट्स, को लाइटिंग तुमच्या मूड नुसार लॉक करा। यानंतर फ्लोरिंग आधी केलं तर फिनिश सेफ राहते। आणि मग मॉड्युलर किचन, वॉर्डरोब आणि बाकी कार्पेंट्रीवर। सगळ्यात शेवटी पेंट, फर्निचर, कर्टन्स आणि डेकोर, जे घराला तुमचा स्वप्नांसारखा फायनल लुक देतात। हा सिक्वेन्स फॉलो केला तर तुमचं घर सुंदर आणि स्ट्रेस फ्री तयार होईल। लक्षात ठेवा, घर एकदाच बनतं आणि चुका पुन्हा सुधारायला महागात पडतात।